महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त C24 तासवर। राज्यामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं निलेश लंके यांचं नाव पुढे येत आहे। असं असलं तरी अधिकृत घोषणा मात्र झाली नाहीये। मात्र राजकीय जाणकारांच्या मते विखे विरुद्ध लंके अशीच लढत या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे असं चित्र निर्माण झालंय। तसं झालं तर जनतेच्या मनामध्ये कोण, लंके की विखे, याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या जवळच असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ देखील जितका चुरशीचा आहे तितकाच चुरशीचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ देखील यावेळेस होण्याचे चिन्ह या ठिकाणी उपस्थित झाल्याचे चित्र आहे। भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी निश्चित झाली असली तरी निलेश लंके यांना अद्यापही उमेदवारी निश्चित नाही आहे। मात्र निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हीच लढत या ठिकाणी होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने आज आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेण्यासाठी त्या जनतेमध्ये जाणार आहोत। नक्की जनतेच्या मनात कोण, लंके की विखे, हे पाहणार आहोत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पारगावचे शेतकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना नक्की जाणून घेऊया, काय सांगाल, विखे का लंके? लंके लंके म्हणताय, कशामुळे लंके वाटतं तुम्हाला? कारण भाजप सरकारने शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याच्यामुळं फक्त भाजपला मतदान नाही करायचं। म्हणजे लंके असो किंवा कुणी असो, पण फक्त भाजप सोडून मतदान करायचं। काय सांगा? लंकेचे म्हणजे सामान्य ह्याच्यात व कारकिर्दीत सामान्य माणूस गेला तरी गाडी देण्याची, फोन उचलण्याची दानत आहे, ताकद आहे। शेतकरी वर्गातील फक्त करू शकते ते शरद पवार आणि लंके साहेब। मात्र अजून देखील लंकेला उमेदवारी जाहीर झालेली नाही, जशी सुजय विखेला झाली। काय शरद पवारचा दगड जरी उभा केला, तरी आम्ही त्यांच्या पाठीमागे। आता अर्जुन शेंडगे वडळी, आपलं मतदानच त्यांना आहे, मोदी सरकारला आहे। म्हणजे मोदी सरकारला तुमचं मतदान? हो, जाणार आहे। कशामुळे वाटतं? कशामुळे करणार आहे? आपण कसं आहे की आपल्याला त्यांनी योजना दिलेली आहे, तर आपल्याला सगळे लाभ दिलेले आहेत। आपल्यापर्यंत त्यांनी जनतेपासून पहिले आपल्याला येत नव्हते, पोहोचत नव्हते आपल्याला, त्यांनी आपल्या डायरेक्ट आपल्या ऑनलाईन त्यांनी सगळे अकाउंटला पैसे सोडले त्यांनी सगळे ते आपल्याला ते 6,000 रुपये मिळते, ती मिळते। परत अजून तुम्हाला सांगतो दुसरेच पण मिळतात आपल्याला। म्हणजे कोणत्या बी सगळ्या योजना त्यांनी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या। विखे काम चांगलं आहे, सुविधा चांगल्या आहेत विखेंच्या, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। दवाखान्यात गेल्यानंतर तिथं फॅसिलिटी चांगल्या आहेत त्यांच्या, इथं पैसे लागत नाहीत, काम फास्ट होतं। विखे साहेबांकडे विखेंचं कसं आहे, सामाजिक कार्य आहे त्यांचं, त्यामुळे आमचं कौल हा विखेंना राहील, बाकी दुसरं काय नाही। निलेश लंके साहेब इथं सारखे निलेश लंके साहेबांचं येणं जाणं असतं, सारखे माणसं असते, त्यामुळे आम्हाला त्यांची जास्त अपेक्षा आहे। निलेश लंकेचं आहे ना, एक गावाविषयी आमच्या श्रीगोंदा तालुक्यावर भरपूर प्रेम आहे, त्याच्यामुळे ते ना कोणत्याच अडचणीत नाही, ते भरपूर मताने ना व्यवस्थित निवडून येतील। विखे साहेबांना म्हणजे आता सुधारणा चालली म्हणून मोदींमुळे मतदान आम्ही विखे पाटलांना करणार। लोकसभेला तुमचा कल कोणाकडे राहील, लंके का विखे? वैयक्तिक जो उमेदवार उभा राहील याच्याशी आम्हाला तर काही घेणं नाही, आम्ही फक्त पक्षीय BJP। कसं विकासाची कास आहे ना, आज गेले कितीतरी वर्ष काँग्रेसचं इतर पक्षाचं राज्य होतं, सर्वसामान्यांची काय अवस्था झाली, किती सुधारणा झाली हे तर तुम्हाला माहिती आहे। पण एवढ्या पंचवार्षिक किंवा एवढ्या 5-10 वर्षामध्ये किती सुधारणा झाली, कॅल्क्युलेशन करा। साधारणतः त्यांनी 1,000 रुपये, परत साधारण वृद्धांना त्यांनी म्हणजे येणं जाणं फ्रीमध्ये केलं, ते एक। आणि दुसरी गोष्ट, जो कारभार केला हा स्वच्छ, GST वगैरे जरी लागली असली तरी GSTचा हा पैसा कोणाला येतो? शासनाला। म्हणजे त्यामार्फत समाजाला म्हणजे जनतेलाच येतो ना थोडक्यात। मग त्याच्यातून सुधारणा झाली, रस्ते झाले, पाण्याचा प्रश्न मिटला, लाईटीचा प्रश्न मिटला, असे म्हणजे बरंच चांगले काम केले त्यांनी। मग खासदारकीला कुठलाही उमेदवार उभा राहू द्या, फक्त आम्हाला BJPचा जो उमेदवार आहे तोच आमच्यासाठी योग्य आहे। म्हणजे जरा थोडंसं वातावरण वाचलं त्याला भागात आपलं। तसं निलेश लंके बी उमेदवार चांगलाच आहे,
लोकमत करता, लोकांचा विचार करता. लंके साहेब चांगला माणूस आहे. कामाला लोकांना करोनामध्ये त्याचं जे धोरण चाललं BJPचे थोडं कामं बरे आहेत. जनतेचा कल BJPकडे आहे सगळ्याला. BJPने सर बघा रस्त्याचे कामं चांगले केले आहेत. पूर्ण देशभर कॉन्क्रीटचे काम अतिशय उत्तम रीतीने त्याने चांगले केलेले आहेत. आणि गरिबाची समजा शासन आपल्या दारी हे जे योजना आहेत ते त्यांनी घरोघर पोहोचलेले आहेत. मग त्यामुळं जनतेचा कल बाबा BJPला दिलं पाहिजे. अमृत योजना म्हणा, ST महामंडळामध्ये हे फ्री योजना केलं आहे गोरगरिबासाठी. मनात काय लोकसभा निवडणुकीत आता विखे का लंके? लंकेच आहे. कशामुळे? कोरोना काळामध्ये त्यांनी जनतेला बहुत प्रकारे मदत केलेली आहे. मग त्यामुळे आम्हाला वाटतं की लंके साहेब या. मुद्दा लंके साहेबांचा आहे. कोरोना काळात त्यांचं काम चांगलं आहे. धाडशी वृत्तीचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि इकडं घराणेशाहीतला मुलगा आहे. दोन्ही पण चांगले उत्कृष्ट आहेत. पण ह्यावेळेस नक्कीच शेतकरी शरद पवार साहेबांच्या मागं 100% राहिल्याशिवाय राहणार नाहीत. 100% निलेश लंके हे कर्तृत्ववान व्यक्ती आहेत. 100% सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यांना न्याय देण्याचं काम करणार आहेत मतदानाच्या पेटीतून. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांसाठी MIDC मंजूर झाली. काही नाही, गाजरं येतं. हे निवडणुकापुरतं गाजरं येतं. गाजर आणि मुळा यातला फरक एकच आहे की 5 वर्ष मुळा दाखवायचा, निवडणूक आले की त्याचा कलर बदलून गाजर दाखवायचं, एवढंच. लोकसभेला लंके का विखे? मनात काय? विखे. कशामुळे विखे वाटतं? मोदी सरकार आलं पाहिजे ना. अच्छा, म्हणजे मोदी सरकार येण्यासाठी विखेला मतदान करणं गरजेचं आहे. विखेंनी काय कामं केलेत असं वाटतं आपल्या खासदारकीसाठी मतदारसंघामध्ये? विक्री काय आता जे बेसिक करावं लागतं तीच केलेलं आहे, दुसरं काय करणार तेव्हा. पण मोदीला आणत असेल तर आपल्याला ह्यालाच केलं पाहिजे ना मतदान, विकेला. लंकेविषयी आम्हाला बी प्रेम आहे बरं का. आम्हाला दोन्ही माणसं सारखेच आहेत. आणि मोदीचं म्हणाल तर त्यांनी 5 वर्ष आम्हाला फुकट धान्य दिलंय, तेवढे बेस्ट केलं एकदम. आपण आता बाकी एकच करायचं, लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, तुम्ही बजावणार आहात. नक्की मनात कोण आहे? नाही नाही ते नाही ना, तिथे गेल्याशिवाय नाही कळणार आम्हाला सगळं. तिथे गेल्याशिवाय आतमध्ये गेल्याशिवाय मला बी नाही कळायचं मी कोणाला मतदान करणार आहे ते. 10 वर्ष केले आम्हाला भारी वाटले, एवढंच म्हणणार, बाकी दुसरं काय म्हणणार आहे. लंकेला. का बरं लंकेला मतदान का करणार तुम्ही? कशामुळे करणार? मग अजून करायची यायचंय, हे केला करू आपल्या फायद्यासाठी. तुमची फायदे केली, सर्वसामान्यांचे कामं केले. लंके त्यांनी ते करुण्याला हे नाही केलं का, सहकार्य केलं. करुण्याच्या काळात सहकार्य केलं गोरगरिबांना. या लोकसभेला आमचा कल लंकेकडे राहील. आपण लोकसभा संदर्भात श्रीगोंदा शहरातील जो आठवडे बाजार आहे, आठवडे बाजारामध्ये आलो होतो. या आठवडे बाजारामध्ये तालुक्यातील अनेक गावावरून नागरिक या ठिकाणी येत असतात, शेतकरी येत असतात, व्यापारी येत असतात. यांचा आपण आज लंके का विखे याबाबत कौल जाणून घेतला. यामध्ये बऱ्याच प्रतिक्रिया संमिश्र आढळून आल्या. मात्र निवडणुकीच्या वेळेसच खऱ्या लोकांच्या मनात कोण आहे हे समजणार आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 9325 42 22 32. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा.
विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.